आई आणि लेकराच्या नात्याला काळिमा फासणारी घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेली आहे। छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज परिसरात प्रेम प्रकरणातून आईनंच मुलीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली। दुसऱ्या लग्नाच्या हट्टावरून आई आणि मुलीमध्ये सातत्याने वाद होत होते आणि त्यानंतर हा सगळा प्रकार घडलेला आहे। सविस्तर पाहूया। हत्येच्या घटनेनं छत्रपती संभाजीनगर हादरलं। दुसऱ्या लग्नाच्या वादातून आईकडूनच मुलीची हत्या। आई लेकराच्या नात्याला काळिमा फासणारी घटना। छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज परिसरात प्रेम प्रकरणातून 21 वर्षीय नंदिनी राजू धिवरे या मुलीची आई भारती उमेश साबळे हिनं गळा आवळत हत्या केल्याची घटना समोर आली आहे। आंघोळीसाठी गेलेल्या नंदिनीचा भारतीनं रबरी पाईपनं गळा आवळत खून केल्याचं तपासात निष्पन्न झालं। घटनेनंतर भारतीनं पती उमेश साबळे आणि भाऊ अमोल गायकवाड यांना बोलावलं। तिघांनी मिळून मृतदेह गादीमध्ये गुंडाळला, दोरीनं घट्ट बांधला। पुरावा नष्ट करण्यासाठी तो कन्नड परिसरातील शेतामध्ये नेऊन टाकण्याचा कट रचण्यात आला होता। रिक्षातून घरगुती सामान नेत असल्याचा बनाव त्यांनी केला होता। आई आणि मुलीमध्ये विसंवाद किंवा वाद किंवा तणावाचं वातावरण, त्यामुळं आईनं त्या मुलीला पाईपच्या सहाय्याने गळा आवळून तिची हत्या केली आणि त्यानंतर ते प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी म्हणून ते प्रेत एका रिक्षामध्ये घेऊन जात होते। त्याच्यामध्ये एका 22 वर्षीय तरुणीचा खुना प्रकरणी तिची आई आणि तिचे वडील आणि आईचा भाऊ म्हणजे तिचा मामा असे 3 आरोपींवर गुन्हा दाखल आहे। शिवजयंती बंदोबस्ताच्या दरम्यान रिक्षा चालकाकडून डायल 112 वर मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी तिसगाव चौफुली फाट्यावर रिक्षाची तपासणी केली। संशय आल्यानं गादी उघडून पाहिली असता तरुणीचा मृतदेह आढळला आणि संपूर्ण प्रकार उघड झाला। प्राथमिक शवविच्छेदनात गळा आवळल्यानं मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं। आत्महत्येचा बनाव फसल्यानं तपासाची दिशा बदलली आणि आईसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला। डायल 112 ला फोन आला, तत्काळ त्या ठिकाणी अंमलदार पोहोचले। त्यांनाही संशय आल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना बोलवून घेतलं। अधिकाऱ्यांनी पूर्ण त्याच्यामध्ये चौकशी केल्यानंतर असं लक्षात आलं की याच्यामध्ये काहीतरी घातपाताचा प्रकार असू शकतो। तिच्या आईवडिलाकडे चौकशी केल्यानंतर नाही लक्षात आलं की याच्यामध्ये हत्येचा प्रकार झालेला आहे। त्याप्रमाणे काल रोजी हत्येचा गुन्हा दाखल झालेला आहे 303 BNS प्रमाणे। नंदिनीनं 2 वर्षापूर्वी एका तरुणासोबत मनानं लग्न केलं होतं, मात्र तो दुसऱ्या मुलीसोबत निघून गेला। त्यानंतर ती आईकडे राहत होती। अलीकडे कन्नड येथील दुसऱ्या युवकासोबत तिचे प्रेमसंबंध जुळले होते आणि विवाहाचा आग्रह ती धरत होती, मात्र आईला हा संबंध मान्य नव्हता। याच कारणावरून घरात सातत्यानं वादही होत होते आणि तणाव टोकाला पोहोचलेला होता। प्रेम प्रकरणामध्ये अडसर ठरत असलेली मुलगीच तिचा जीव स्वतःच्या आईनं घेतलाय आणि हा संपूर्ण प्रकार लपवण्यासाठी स्वतःच्या मुलीचा देह हा एका गादीमध्ये गुंडाळून तो शेतामध्ये पुरण्याचा कट रचण्यात आला। मात्र रिक्षा चालकाच्या सतर्कतेमुळे हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला। मुलीचं प्रेम प्रकरण होतं, मात्र आईचा याला विरोध होता आणि त्यामुळे हा संपूर्ण प्रकार समोर आला आणि एका पाईपच्या सहाय्यानं या मुलीचा गळा आवळून खून करण्यात आला। त्यामुळं कुठंतरी धक्कादायक प्रकार आणि सर्वांच्या अंगावर काटा येणारा प्रकार संभाजीनगरात समोर आलाय। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।